नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 30 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्ही तिथं जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आजचं हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा. जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. याचं कारण असं आहे की दोन्ही व्हिडिओ जेव्हा तुम्ही एकानंतर एक बघाल त्यावेळेला तुम्हाला सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण काय करूया? आता आपण सोमवारसाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता तुम्हाला आठवत असेल की शुक्रवारी आपण जे विश्लेषण शुक्रवारसाठी केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला 23,265 ही वरच्या बाजूला लेवल दिली होती आणि 23,045 ही खालच्या बाजूला लेवल दिली होती आणि मी तुम्हाला असं म्हटलं होतं की ह्या एरियामधनं रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. ह्याचं कारण असं आहे, हा एरिया जो आहे हा सपोर्ट झोन आहे. प्रत्यक्षात काय झालं? ह्या एरियापासून किंवा ह्या एरियाच्या थोडंसं खाली जाऊन आपल्याला बाउन्स येण्याची शक्यता आहे. तर प्रत्यक्षात काय झालं की किंमत जर तुम्ही बघितलीत तर किंमत शुक्रवारी बरोबर मधोमध ओपन झाली या दोन लेवलच्या आणि खाली यायला लागली आणि त्यानंतर कंटिन्युअस खालीच येत राहिली आणि आपल्याला कुठेही रिव्हर्सल याच्यामध्ये दिसलं नाही. मग ह्याचा अर्थ आपलं विश्लेषण चुकलंय का? तर आपलं विश्लेषण चुकलंय असं अजूनपर्यंत आपण म्हणू शकत नाही. कारण जेव्हा कधी इथनं बाउन्स येईल त्यावेळेला मग ते विश्लेषण बरोबर होईल. त्यामध्ये आपल्याला हे माहित नसतं की आत्ताच इथनं आपल्याला रिव्हर्सल येणार आहे का? जेव्हा कधी इथनं रिव्हर्सल येईल त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येईल. तर हा झाला भाग शुक्रवारसाठीचा. आता सोमवारसाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? तर हा सपोर्ट झोन जो आहे तो ब्रेक केलेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्या खाली गेलेलं दिसतंय. मग अशा वेळेला नॅचरली आपल्या पुढे प्रश्न असा उभा राहतो की आणखीन खाली गेल्यानंतर जर आता आपल्याला वरच येणार आहे तर आणखीन एक सपोर्ट झोन कुठे असू शकतो? तर आपल्याला आणखीन एक सपोर्ट झोन इथे दिसलेला आहे 22,685 आणि 22,970 हा आपल्याला सपोर्ट झोन आहे. मग आता हे दोन सपोर्ट झोन कसले आहेत? हा जो आपण इथे दाखवत होतो सपोर्ट झोन, हा सपोर्ट झोन जो आहे हा शॉर्ट टर्म मधला आहे आणि आपल्याला हे जे मी डार्क ब्लॅक कलर मध्ये दाखवलंय, हा जो सपोर्ट झोन आहे हा थोडासा मीडियम टू लॉंग टर्म मधला सपोर्ट झोन आहे. तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं की आता जे नियम मी इथे सांगितले होते तेच नियम आपल्याला इथे सुद्धा होऊ शकतात. याचं कारण असं आहे की जर समजा, आता मी समजा म्हणतोय, मी असं म्हणत नाही की असंच होणार आहे म्हणून. जर समजा इथे किंमत आणखीन थोडी खाली आली आणि जर वर जायला लागली तर ह्याचा अर्थ असा होईल की लॉंग टर्मचा जो सपोर्ट झोन आहे त्याला सुद्धा मार्केटनं रिस्पेक्ट केलं आणि शॉर्ट टर्मचा सपोर्ट झोन आहे त्याला सुद्धा मार्केटनं रिस्पेक्ट केलं, असा त्याचा अर्थ होईल. बरोबर? तर त्याच्यामुळे आपल्याला ते वाट बघायची की आता कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. जे नियम मी इथे सांगितले होते तेच सगळे नियम इथे लागू आहेत. म्हणजे काय? जिथनं आहे इथनच बाउन्स येऊ शकतो किंवा थोडासा खाली जाऊन ह्या झोन पर्यंत जाऊन बाउन्स येऊ शकतो. आपल्याला बाउंड्री कुठे आहे आता? तर आपल्याला बाउंड्री ही लेवल आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता 23 तारखेला जो आपल्याला लो बनला होता ती आता आपल्यासाठी
बाउंड्री असणार आहे, बरोबर. आणि त्या बाउंड्रीनुसार आपल्याला, मी आता ती बाउंड्री तुम्हाला व्यवस्थित मार्क करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती बाउंड्री इथे आहे, 22,471 च्या आसपास आहे, जिथे आपल्याला लो बनला होता 23 तारखेचा. तर ह्याचा अर्थ काय, की खाली आलं तर ह्या एरियामध्ये सुद्धा येऊ शकतं, पण ह्या एरियाला जर टच केलं तर मात्र मग आपलं हे विश्लेषण चुकीचं होतं असा त्याचा अर्थ होईल. जर किंमत खाली जात असताना ह्या एरियाला टच झाली तर मग खाली पण आणखीन जाऊ शकते आणि मग हे विश्लेषण आपलं चुकीचं होतं असा त्याचा अर्थ होईल. पण चुकीचं असेल आणि समजा डायरेक्टच खाली गेली किंमत, तर आपल्याला इथे कुठे आपण तेजी केलीच नाही, बरोबर. तेजी केली असती तर त्या चुकीच्या विश्लेषणाचं आपल्याला नुकसान झालं असतं. आपल्या ह्या सिस्टीमचा फायदा असा आहे की जर आपलं विश्लेषण चुकलं तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये एंट्रीज येत नाही. त्यामुळे आपलं विश्लेषण चुकू शकतं, पण नुकसान होण्याची शक्यता कमी होऊन जाते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे लक्षात येईल. आता इथे कुठेही तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की इथे कुठेही डब्ल्यू पॅटर्न बनलाच नाहीये. त्यामुळे इथनं वर जाण्याची आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आता खाली आल्यानंतर समजा इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनला असा, तर मग आपण विचार करू शकतो आणि ह्या लेवलच्या वर गेलं की मग आपल्याला ही दोन टार्गेट असतील आणि ह्याच्याही वर गेलं की मग ती टार्गेट आपल्याला सोमवारी बघता येतील जर किंमत वर जाणार असेल तर. मात्र किंमत खाली जाणार असेल आणि इथून ही लेवल तोडली आणि खाली येऊन ह्या लेवलला टच केलं काय किंवा तोडलं काय, ह्या लेवलला टच जरी झालं तरी सुद्धा मग आपलं ह्या विश्लेषणातलं म्हणजे हे जे विश्लेषण आहे हे चुकीचं ठरेल आणि मग नवीन विश्लेषण आपल्याला करावं लागेल. तर माझ्या मते आता तुम्हाला क्लिअर कट आयडिया आली असेल. याचा अर्थ असा आहे की मोठ्या टाइम फ्रेमवर आता जर समजा इथून तेजी होणार असेल तर मोठ्या टाइम फ्रेमवर इथे कुठेतरी येऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. छोट्या टाइम फ्रेमवरचा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला इथे बनलेला तुम्ही बघितलेलाच आहे, बरोबर. पण आता मोठ्या टाइम फ्रेमवरचा डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल तर तो इथे येऊन कुठेतरी आपल्याला बनताना बघायला मिळू शकतो. तसं होतंय का सोमवारी हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर इथून वर जायला लागलं तर मग हे लेवल आहे, इथून वर जायला लागलं तर मग ही लेवल आहे, ह्याच्यामध्ये पण एखादी लेवल आपण देऊ शकतो. आणि मग आपल्याला वर जायला लागलं तर आणखीन वर जर लेवल असतील शिल्लक तर त्या आपल्याला बघायला मिळू शकतील. अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या काळात मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते. दोन्ही बाजूला मुवमेंट झाली तर त्याचा अर्थ काय घ्यायचा हे मी तुम्हाला इथे समजून सांगितलं. हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. जसं निफ्टीचं केलं बँक निफ्टीचंही विश्लेषण तसंच आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण शुक्रवारसाठी ज्या लेवल दिल्या होत्या 53,600 आणि खालच्या बाजूला 52,985, हा 52,985 ते 53,600 हा आपल्याला शॉर्ट टर्मचा सपोर्ट झोन होता, पण तो ब्रेक झालाय. आता मग मीडियम टर्मचा सपोर्ट झोन कुठे आहे, तर खालच्या बाजूला बघितलं तर 51,925 ते वरच्या बाजूला बघितलं तर 52,735 हा आपल्याला मीडियम टर्मचा सपोर्ट झोन आहे. आपल्याला इथे सपोर्ट घेतला नाही आणि त्यामुळे किंमत खाली आली आहे. कदाचित ह्या झोन मध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि हे जे आपल्याला सेलिंग येत आहे हे इथे कुठेतरी येऊन रिव्हर्स होऊ शकतं. तसं जर झालं तर मग आपलं विश्लेषण सगळं बरोबर ठरेल आणि मग आपण वरच्या साईडची टार्गेटचा विचार करू शकतो. मात्र असं झालं नाही, ह्याच्या खाली टिकायला लागलं. ह्याच्या खाली टिकायला लागलं तरी विश्लेषण आपलं चुकीचं ठरणार नाही. आपलं विश्लेषण चुकीचं कधी ठरू शकतं, जर समजा हा लो टच झाला, म्हणजे ही जी लेवल आहे ही लेवल 51,323 रुपये 60 पैशाची ही जर टच जरी झाली तरी मग आपण ह्या ज्या काय दोन लेवल दिल्या होत्या ह्या सर्व लेवल चुकीच्या ठरतील. ह्या ज्या काय दोन लेवल दिल्या होत्या ह्या सर्व लेवल आपल्याला चुकीच्या ठरतील आणि मग हे विश्लेषण चुकीचं ठरेल. आपल्याला वेगळ्या प्रकारे थोडंसं विश्लेषण पुढे जाऊन करावं लागेल. तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल, निफ्टी प्रमाणेच बँक निफ्टी मध्ये पण पॅटर्न आहेत, फक्त ह्या ज्या लेवल्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. ह्या दोन तर तुम्हाला माहितीच असतील कारण मागच्या व्हिडिओत दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन नवीन मीडियम टर्मच्या लेवल देतोय. खालच्या बाजूला बघायला गेलं तर 51,925 आहे, वरच्या बाजूला 52,735 आहे. तर हे झालं आपल्याला निफ्टी 50 आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं सोमवारसाठीचं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्स मधलं सोमवारसाठीचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही आता जॉईन बटनला क्लिक करून
शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. वर तुम्ही जेव्हा आपले व्हिडिओ बघता तेव्हा सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन तुम्हाला दिसतं. ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्हाला ही मेंबरशिप घेता येईल. यामध्ये आपण 4 मेंबरशिपचे प्रकार केलेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. पैकी तुम्ही जर तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर इथून खालच्या ज्या 2 मेंबरशिप आहेत ह्यापैकी कोणतीही एक घ्या. इथून वरच्या ज्या मेंबरशिप आहेत ह्या घेऊ नका. म्हणजे ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप अजून घेऊ नका, कारण ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप साठीचं जे काही आपल्याला सपोर्ट आहे तो अजून चालू झालेला नाही. तो लवकरच चालू होईल, पण तोपर्यंत तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. म्हणून ब्रॉन्झ आणि सिल्वर मेडल मेंबरशिप घेऊ नका. गोल्ड किंवा प्लॅटिनम घ्या. कमीत कमी गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य असतील किंवा ज्यांनी ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स केलेला असेल, तर पेड कोर्सचे सदस्य आणि प्रीमियम ग्रुपचे मेंबर यांना ॲस्ट्रो मार्केट अपडेट आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे त्यामध्ये दिले जातात. आणि ते गोल्ड मेंबर इक्विव्हॅलंट असतात. म्हणजे जे अपडेट गोल्ड मेंबरला दिले जातात तेच प्रीमियम ग्रुपमध्ये दिले जातात. तुम्हाला मेंबरशिप घेण्याची कुठलीही गरज नाही. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि समजा याविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल, तर इथे मी माझा WhatsAppचा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. साधा कॉल, WhatsApp कॉल असे कोणत्याही स्वरूपाचे कॉल या नंबरवर करू नका, कारण इथे कॉल स्वीकारले जात नाहीत. तुम्हाला मेसेजला रिप्लाय मिळू शकेल. तर अशा पद्धतीनं आपल्या कुठल्याही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा मागे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही बघू शकता 75,200 आणि खाली 74,465 ही शॉर्ट टर्म साठीची आपल्याला काय होता, सपोर्ट झोन होता. मात्र तो तुटलाय. मग आता आपण काय केलंय, मीडियम टर्मचा सपोर्ट झोन काढलाय. खालच्या बाजूला बघितलं तर 73,260 आहे. वरच्या बाजूला बघितलं तर 74,205 आहे आणि हा आपल्यासाठी काय आहे, मीडियम टर्मचा सपोर्ट झोन आहे. बरोबर, ह्याच्या खाली सुद्धा किंमत येऊ शकते, मात्र ह्या लेवलला त्या किमतीनं टच नाही केलं पाहिजे. ही लेवल कुठली आहे तर तुम्ही बघू शकता की 72,585 86 558च्या जवळपासची लेवल आहे. आणि तिथे तुम्हाला म्हणजे हा 23 तारखेचा जो लो आहे ती लेवल आहे. ह्या एरियात आलं तरी चालेल, इथूनही वर जाऊ शकतं आणि तसं झालं तर वर तेजी होऊ शकते. मात्र ह्या लेवलला येऊन टच करता नये. जर इथे टच केलं तर वरच्या बाजूचं सगळं केलेलं आपलं विश्लेषण चुकीचं ठरू शकेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्थात ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला तेजीचा सिग्नलच आला नाहीये, ट्रेडच आला नाहीये. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली कुठलंही नुकसान होणार नाही जरी आपलं विश्लेषण चुकलं तरी. पण जर इथूनच आपल्याला वर जायला लागलं किंवा थोडंसं खाली येऊन वर जायला लागलं, तर मग आपल्याला काय होईल, आपलं विश्लेषण बरोबर असेल आणि अशा वेळेला वर जातानाची जी काही टार्गेट्स असतील ती टार्गेट मी तुम्हाला मग सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये देऊ शकेन. तर माझ्या मते तुम्हाला आता तिन्ही इंडेक्स मध्ये लक्षात आलं असेल, तिन्ही इंडेक्स एकसारख्या पद्धतीनंच मुवमेंट करतात. त्यामुळे तिन्ही इंडेक्स मध्ये एकसारखंच विश्लेषण आहे. फक्त प्रत्येकाची लेवल वेगवेगळी असल्यामुळे त्या लेवल तुम्ही फक्त नोट डाऊन जर करून घेतल्यात तर तुम्हाला सोमवारी मार्केटचं विश्लेषण करणं सोपं जाणार आहे. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही त्यामध्ये प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही मला सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.